महाराष्ट्र विधान परिषदेच्या ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक 2026चा बिगुल वाजला असून या निवडणुकीच्या यशस्वी आणि पारदर्शक संचलनासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली आहे. निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात पार पडली. या बैठकीत त्यांनी सर्व राजकीय पक्षांना निवडणूक आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केले. भारत निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील 16 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांमध्ये ठाणे मतदारसंघाचा समावेश आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ हे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून स्वतः लक्ष ठेवून असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळतायत. राजकीय पक्षांच्या बैठकीत माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी निवडणुकीच्या कायदेशीर टप्प्यांची आणि अधिकृत वेळापत्रकाची सविस्तर घोषणा केली आहे. त्यानुसार 25 मे या निवडणुकीची रीतसर अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार असून त्यानंतर खऱ्या अर्थानं निवडणूक प्रक्रियेला गती येईल. इच्छुक उमेदवारांना 1 जूनपर्यंत आपलं नामनिर्देशन पत्र म्हणजेच उमेदवारी अर्ज सादर करता येईल. दाखल झालेल्या उमेदवाराच्या अर्जांची छाननी 2 जून रोजी केली जाणार आहे, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची 4 जून ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. यानंतर 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार असून 22 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 25 जूनपर्यंत ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. मतदारसंघांच्या भौगोलिक आणि राजकीय रचनेबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील एकूण 20 स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश होतो. या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यातील एकूण 1064 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असून यामध्ये विविध महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींचे थेट निवडलेले नगराध्यक्ष, निवडून आलेले लोकप्रतिनिधी तसंच स्वीकृत नगरसेवकांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. गावदेवी भाजी मार्केटला आज पहाटे लागलेल्या आगीत 150 दुकानं जळून खाक झालीत. यात अग्निशमन दलाचे एक अधिकारी आणि एक आरक्षक कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेत. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून झालेले मृत्यू म्हणजे प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचे बळी असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे. आगीची घटना कळल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी धाव घेत गावदेवी मार्केटमधील आपदग्रस्तांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला.
यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, भाजपचे स्थानिक नगरसेवकही उपस्थित होते. यावेळी येथील एका तरुण व्यापाऱ्याने अनुभव कथन करत प्रशासनाचा बेजबाबदारपणा निदर्शनास आणून दिला. आग लागताच या व्यापाऱ्याने दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे धाव घेत उपस्थित अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याला माहिती दिली, मात्र त्याने कोणतीही हालचाल केली नाही. येथील अग्निशमन दल हलवण्यात आल्याचे, अखेर बाळकुम येथून मदत पोहोचायला अर्धा तासाहून अधिक वेळ लागला अशी माहिती या व्यापाऱ्यानं केळकर यांना दिली. यावेळी उपस्थित प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार संजय केळकर यांनी प्रशासनाच्या नाकर्तेपणाबाबत संताप व्यक्त केला. पुनर्विकासाच्या कामामुळे जवाहरबाग येथील अग्निशमन दल हलवण्यात आले. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास वेळीच मदत मिळावी म्हणून दादोजी कोंडदेव स्टेडियम जवळ 2 अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात असाव्यात अशी मागणी केल्याचंही केळकर यांनी सांगितलं. तसंच ही मंडई फळभाजी मार्केट असताना येथे कपडे आणि इतर साहित्य विक्रीची दुकानंही थाटण्यात आली आहेत. ही अतिक्रमणं दूर करावीत अशा सूचनाही प्रशासनाला केल्या होत्या. शिवाय मागणी करूनही या इमारतीचे फायर ऑडिटही करण्यात आलं नाही, मात्र त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आलं. एकूणच प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे आणि बेजबाबदारपणामुळे अधिकाऱ्यांचे बळी गेले असा आरोपही केळकर यांनी केला. आग विझवताना एक स्थानिक अधिकारी आणि एका आरक्षकाचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबांना योग्य आर्थिक मदत देऊन कुटुंबातील एका सदस्यास महापालिकेच्या सेवेत घ्यावे, तसंच जखमी अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील तात्काळ वैद्यकीय आणि आर्थिक मदत द्यावी अशी मागणीही केळकर यांनी केली आहे. या आगीत 150हून अधिक दुकानं जळून खाक झाल्याची माहिती आहे. या फळभाजी विक्रेत्यांचं जवळील गावदेव मैदानात तात्पुरतं पुनर्वसन करावं, त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, तसंच त्यानंतर त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची मागणीही केळकर यांनी केली आहे. गावदेवी मार्केटमध्ये जिल्हा दुय्यम निबंधकांचं कार्यालय आणि प्रभाग समितीचं कार्यालय असून या आगीत या कार्यालयाचं मोठं नुकसान होऊ शकलं असतं. मात्र वेळीच केलेल्या सूचना आणि तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याने जीवित आणि आर्थिकही हानी झाली. त्यामुळे जबाबदार सहाय्यक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी देखील केळकर यांनी केली आहे. गावदेवी मार्केटला जी आग लागली ही अत्यंत दुर्दैवी पण आहे आणि अतिशय क्लेशदायक आहे, दुःखदायक आहे. ही 2 जवान, एक सिक्युरिटी आणि अग्निशमन दलाचे, या ठिकाणी या आगीमध्ये आग विझवताना आणि प्राण वाचवताना हे दोघांना आपलं जीव द्यायला लागला, त्यांचं निधन झालं. खरं म्हणजे या गावदेवी मार्केटमध्ये अनेक वेळेला आता हे कोण जबाबदार आहे याला, ही अक्षम्य दिरंगाई केली यांनी, बेजबाबदारपणा अधिकाऱ्यांचा आहे. ह्या सिस्टीमच्या मुळे हे बळी गेलेले आहेत. या सिस्टीमच्या मुळे ही 150 दुकानं जी आहेत ती जळून खाक झालेली आहेत. या ठिकाणी फायर ऑडिट नाही. त्या ठिकाणचा जो तरुण मुलगा होता तो आग लागल्यावर धावत पळत अग्निशमन दलाच्या ठिकाणी गेला असताना त्या ठिकाणी एक जो अटेंडंट होता तो झोपलेला होता. त्याने कुठलीही कार्यवाही केली नाही. त्याने फोन देखील त्या मुलाला दिला नाही की बाबा फायर ब्रिगेडच्या गाड्या याव्यात आणि या ठिकाणी लवकरात लवकर आग विझवण्याचं काम सुरू व्हावं. आणि त्याच्यामुळे एवढा ढिसाळपणा, बेजबाबदारपणा आणि ज्याला म्हणता येईल की अक्षम्य आहे. म्हणजे या सिस्टीममधले जे आहेत त्या गावदेवीच्या मार्केटमध्ये, ते फळ मार्केट आहे, फळभाज्याचं मार्केट आहे, अनेक वेळाला सांगितलं की त्या ठिकाणी जे अनधिकृत लोक बसतात कपडे घेऊन, निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू घेऊन, त्यांना हटवा. पण याला सहाय्यक आयुक्त देखील जबाबदार आहेत. महापालिकेने यांच्यावर कारवाई करा, यांना घरी बसवा. माणसं गेल्यानंतर तुम्ही धावत पळत येता आग विझवायला, पण ती जाण्याच्या आधी, आग लागण्याच्या आधी ज्या काही प्रिकॉशन्स ठेवायला पाहिजेत, बाळगायला पाहिजे होत्या, ज्या कारवाया करायला पाहिजे होत्या, ते बेजबाबदारीने तुम्ही दुर्लक्ष केलं. आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर देखील त्याला घरी बसवा, त्यांच्या निलंबनाची कार्यवाही करा. आणि जे मृत झाले त्यांच्या घरच्यांपैकी त्यांना नुकसान भरपाई तर द्याच कुटुंबाला, परंतु त्यांच्या घरच्यांपैकी त्या ठिकाणी नोकरीत सामावून घेण्याचं काम करा. जे आगीमध्ये ज्यांची दुकानं गेलेली आहेत तर ती दुकानदारांना देखील बाजूलाच गावदेवी मैदानामध्ये टेम्पररी त्या ठिकाणी त्यांना त्यांचा व्यवसाय करू द्यावा. कारण भाजी मार्केट आहे, ते फळ मार्केट आहे आणि
त्यांना नंतर कायमस्वरूपी त्या ठिकाणी योग्य पद्धतीची दुरुस्ती करून त्या इमारतीमध्ये खाली वरती DDRचं ऑफिस आहे. ही आग आणखीन भडकली असती तर केवढा मोठा रेकॉर्ड जळून खाक झाला असता, कारण रात्रीची वेळ होती. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये महापालिकेने खूप पुढच्या काळासाठी काळजी घ्यायला पाहिजे. फायर ऑडिट नसतील तिथे फायर ऑडिट करावं. तुमच्याच बिल्डिंगला आगी लागल्यात आणि तुमचं लक्ष नाही आहे, आणि त्यामुळे याच्यावर तातडीने कार्यवाही पुढच्या काळामध्ये देखील झाली पाहिजे. गावदेवी भाजी मंडी येथे आज पहाटे 3:30च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत ठाणे महापालिकेचे सुरक्षा रक्षक आणि अग्निशमन विभागातील जवानांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार महापौर शर्मिला पिंपळकर, खासदार नरेश म्हस्के आणि आयुक्त सौरभ राव यांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीत दुर्घटनेत मृत्युमुखी झालेल्या सुरक्षा रक्षक काळू शंकर गाडेकर आणि अग्निशमन दलातील स्थानक अधिकारी सागर सूर्यकांत शिंदे यांच्या कुटुंबियांना 10 लाखांची तर जखमी झालेले सुजित पष्टे, समीर जाधव यांच्या कुटुंबियांना 1 लाखांची तातडीची मदत तसंच मृतांच्या कुटुंबियांना शासकीय नियमानुसार अनुकंपा तत्वावर महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचा आणि मंडईतील 155 गाळेधारकांचं 1 जूनपर्यंत त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचा सर्वानुमते निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या घटनेत जखमी झालेले सुजित पाष्टे आणि समीर जाधव या दोघांनाही उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेत मृत झालेले सुरक्षारक्षक काळू गाडेकर यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलं असा परिवार आहे, तर स्थानक अधिकारी सागर शिंदे यांच्या पश्चात आई, पत्नी आणि 2 महिन्यांची मुलगी असा परिवार आहे. गावदेवी भाजी मार्केट येथील 155 गाळेधारक बाधित झाले असून या गाळेधारकांचं त्याच ठिकाणी 1 जून रोजी स्थलांतर करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत गावदेवी भाजी मंडी येथे साफसफाईचं काम सुरू असून त्यानंतर या इमारतीचं स्ट्रक्चर ऑडिट तसंच फायर ऑडिट करण्यात येणार आहे. रंगरंगोटी आणि विद्युतची सर्व कामं पूर्ण झाल्यानंतर या गाळेधारकांचं त्याच ठिकाणी स्थलांतर करणं, अशा घटना पुन्हा घडू नयेत या दृष्टीनं उपाययोजना करणं तसंच आपत्कालीन अग्निशमन विभाग या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विमा संरक्षणाच्या रकमेत वाढ करणं आदी निर्णयही आज झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आले. तसंच नुकसान झालेल्या ठिकाणाचे पंचनामे करून जे काही नुकसान झाले त्याची नुकसान भरपाई देण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. थांबा बाईट आहे. मॅडम पण बसले एकाच ठिकाणी करू ना काय ठरलेलं आहे, कारण की आज सकाळी जी दुर्घटना झाली त्यामुळे दोघांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेचे कर्मचारी होते, नेमकं काय झालं? खरं तर आज पहाटे गावदेवी भाजी मार्केट येथे इथे आग लागली मोठ्या प्रमाणात आणि आपले 2 जवान तिथे खरं तर जखमी झाले, मृत्युमुखी पडले आहेत. आणि मला वाटतं आज आयुक्त दालनात मीटिंग झाली. आपले खासदार साहेब नरेशजी म्हस्के साहेब आणि सर्व स्थानिक नगरसेवक, मी महापौर, उपमहापौर आम्ही उपस्थित होतो. आणि या बैठकीत असा निर्णय झाला की ज्यांचा मृत्यू झाला आहे तर त्यांना प्रत्येकी दोघांनाही 10 लाख देण्याचे ठरलं आहे आणि जे जखमी आहेत त्यांनाही प्रत्येकी 1 लाख रुपये देण्याचे ठरलेले आहे. भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी काय नेमकी पावले उचलणार आहे? मला वाटतं आता असे बैठकीत असं आम्ही हे केलं आहे की तिथे ऑडिट करायची, आपल्याला ऑडिट करून ज्या काही आपल्याला सुविधा तिथे उपलब्ध करायच्या आहेत ते चांगल्या पद्धतीने या येत्या 10 दिवसामध्ये पूर्ण करून आपण पूर्ववत सगळं यंत्रणा चालू करण्यात येईल. तर तिथे पालिकेचं वरती प्रभाग कार्यालय देखील होतं, प्रभाग समितीचं, त्या ठिकाणी काही नुकसान झाले कारण की तिकडे महत्त्वाची कागदपत्रं होती? नाही, त्या ठिकाणी काही नुकसान झालेलं नाही आहे. 125 गाळे जे खाली होते त्यांचंच नुकसान झालेलं आहे आणि त्यांच्यासाठी सगळं यंत्रणा व्यवस्थित करून त्यांना पुन्हा पूर्ववत करण्यात येईल.
ठाण्यातील भाजी मंडई परिसरात आज पहाटे 3च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत मोठं नुकसान झाले. घटनेनंतर ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी घटनास्थळाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. आयुक्त सौरभ राव यांनी आग लागल्यानंतर अग्निशमन दलाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि बचाव कार्य सुरू करण्यात आल्याचं सांगितलं. संबंधित ठिकाणी एकूण 155 गाळे असून हे गाळे मुख्यतः भाजी मंडईसाठी देण्यात आले होते. मात्र अनेक गाळ्यांमध्ये कापड, चप्पल आणि इतर साहित्याची दुकानं सुरू करण्यात आली होती, अशी माहितीही त्यांनी दिली. या दुर्घटनेतील नुकसानीचा पंचनामा करण्यात येणार असून बाधितांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. तसंच संबंधित इमारतींचं फायर ऑडिट तातडीनं करण्यात येणार असून 31 मे पर्यंत दुरुस्तीचं काम पूर्ण करून इमारत पूर्ववत करण्याचे आदेश देण्यात आलेत. याशिवाय शहरातील इतर भाजी मंडई आणि गर्दीच्या ठिकाणी फायर सेफ्टी तपासणी सक्तीनं करण्यात येणार असल्याचंही आयुक्तांनी सांगितलं. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी स्टेडियमजवळ तात्पुरतं अग्निशमन केंद्र उभारण्याचा निर्णयही प्रशासनानं घेतला आहे. दरम्यान या आगीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत तसंच कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. जखमी नागरिकांनाही आर्थिक मदत दिली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. हा बिलकुल जे जाहीर झालेली आहे आणि माननीय महापौरने बहुतेक बाईट दिलेली असेल त्याच्या अनुषंगाने. किती ठरलं? 10 लाख सांगितलं. तर त्यांनी सांगितलं 10 लाख तर 10 लाखच असेल, त्याच्याबद्दल अजिबात डाऊटचा विषय नाही आहे. जे मृत्युमुखी पडलेले दोन्ही जवान आहेत ते महापालिकेचं दायित्व आहेत आणि महापालिकेच्या कर्तव्य पूर्ण करत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे आणि आम्ही सगळ्यांची प्रचंड सहानुभूती त्यांच्या बरोबर आहे. त्यांचे फॅमिलीला इमिडिएटली आधार मिळेल याच्यासाठी महापालिकेने 10 लाख प्रत्येक कुटुंबाला एक मदत म्हणून जाहीर केला. जे छोटी रक्कम आहे परंतु थोडा आधार मिळेल त्यांना. त्याच्या व्यतिरिक्त जे इन्शुरन्स त्यांचा आहे त्याचा लगेच लाभ भेटला पाहिजे त्याची खात्री कॉर्पोरेशन करणार आहे. याच्या व्यतिरिक्त माननीय मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांना लाभ मिळण्यासाठी आम्ही प्रस्ताव दाखल करणार 2 दिवसात पोस्टमॉर्टम वगैरे झाल्यानंतर. आणि मग त्यांचे फॅमिलीमध्ये जे आश्रित लोक आहेत त्यांचे मुलं किंवा इतर कोणी पात्र व्यक्ती त्यांना लगेच शासकीय सेवेत महापालिकेची सेवेत आम्ही समावून घेणार.